नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये CSC मार्फत LIC प्रीमियम ऑनलाइन कशा प्रकारे पेमेंट करायचे म्हणजेच LIC रिन्यूअल LICचा जे हप्ता आहे आपल्याला ऑनलाइन CSC मार्फत कशा प्रकारे पेमेंट करायचं आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे काय असणे आवश्यक आहे, तसेच त्याची लास्ट डेट कधीपर्यंत आहे ते कशा प्रकारे चेक करायचे, तसेच कधीपर्यंत भरला तर तुम्हाला लेट फीस लागणार नाही, जर तुम्ही लेट केलात हप्ता तर तुम्हाला किती फीस लागणार, हे सगळे जे डिटेल्स आहेत आपण या व्हिडिओमध्ये चेक करून ऑनलाइन जे आहेत CSC मार्फत LIC प्रीमियम भरणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। CSC मार्फत LICचा प्रीमियम पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या पेजवरती येऊन तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करून CSCचा जे डॅशबोर्ड आहे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जे वॉलेट समरी आहे तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या वॉलेटमध्ये बॅलन्स राहायला हवं, म्हणजे तुमचा LICचा प्रीमियम जेवढा आहे तेवढा तरी बॅलन्स मिनिमम ठेवला तरच तुमचा जे आहे LIC प्रीमियम आपण पेमेंट करू शकाल। तर त्यासाठी या ठिकाणी कमी असतील तर ॲड मनी यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे आहे तुम्हाला पेमेंट ॲड करून घ्यायचं। तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ॲड वरती क्लिक केल्यानंतर यामध्ये ॲड मनी टू वॉलेट यूजिंग अदर PG यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जेवढी अमाऊंट जेवढे पैसे तुम्हाला ॲड करायचे तुमच्या वॉलेटला, जेवढ्याचा तुम्हाला हप्ता बांधायचा असेल किंवा जेवढ्याचा प्रीमियम बांधायचं असेल तर तेवढे अमाऊंट तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। टाकून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिमार्कमध्ये LIC टाकून घ्या किंवा काही पण इथं टाकलं तर चालेल। यामध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिट करून तुम्हाला इथून जेवढं तुम्ही पेमेंट ॲड करणार आहात तेवढी पेमेंट तुम्हाला इथून तुमच्या बँके थ्रू जे आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचे। तर त्यासाठी तुम्ही UPI नेट बँकिंग या ठिकाणी यूज करू शकता। जसं मी UPI सिलेक्ट करतो आणि यामध्ये तुम्हाला फोनपे, भीम, पेटीएम, गुगल पे जेवढे असेल तर तुम्ही एवढ्या ऑप्शनमधून तुम्ही पेमेंट करू शकता। यामध्ये जे तुम्हाला फोनपे सिलेक्ट केल्यानंतर किंवा काही सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला UPI ID जे असेल तुमचा पर्सनल UPI ID तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। UPI ID टाकल्यानंतर लास्टला @YBL असो किंवा IBL असो जे असेल तुमचा या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी UPI ID टाकल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। तर व्हेरीफाय जसं आपण व्हेरीफायवरती क्लिक कराल तुमचं नाव या ठिकाणी व्हेरीफाईड ऑप्शन या ठिकाणी शो करेल। यामध्ये तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे। जसं आपण प्रोसीड करणार या ठिकाणी बघा, ओपन युअर मोबाईल ॲप अँड अप्रूव्ह द पेमेंट, जेवढं पेमेंट असेल तर तुमच्यासमोर अशा प्रकारे शो करेल आणि तुम्हाला ते ॲप ओपन करून ज्या ॲप थ्रू आपण पेमेंट करणार आहात ते UPI ओपन करून तुम्हाला जेवढी पेमेंट आहे तेवढी पेमेंट तुम्हाला पेमेंट करून घ्यायची आहे। पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचा पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल। यामध्ये टॉपअप सक्सेस तुम्हाला रिपीट लॉग इन करून घ्यायचं आहे। रिपीट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे तुमची समरी म्हणजे वॉलेट तुम्हाला चेक करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता यामध्ये तुम्हाला समरी या ठिकाणी जे टॉपअप ॲड झालेले आहेत या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही चेक करायचं आहे। चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समरीमध्ये पण जाऊ तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी बघा वॉलेटमध्ये जे बॅलन्स ॲड झालेले आहेत, तर यामध्ये तुम्हाला वॉलेटमध्ये बॅलन्स ॲड केल्यानंतर किंवा ऑलरेडी असतील तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इन्शुरन्सवरती क्लिक करायचं, म्हणजेच आपल्याला LICचा इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट करायचे तर आपल्याला इन्शुरन्सवरती क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्ही इतर कोणत्या कंपनीचे इन्शुरन्स पेमेंट करणार आहात तर या थ्रू आपण करू शकता। जर LIC यूज करत असाल तर LICचा पेमेंट पण आपण सहज करू शकता। कोणत्या पण याच्यामधून इन्शुरन्स जे पेमेंट करू शकता। जर नवीन इन्शुरन्स काढण्याचा प्रयत्न करत असाल यामध्ये न्यू बिझनेसमध्ये आपण यामधून एवढ्या याच्या थ्रू आपण पेमेंट किंवा नवीन इन्शुरन्स जे काढू शकता। तर त्यासाठी तुम्हाला रॅप एक्झाम वगैरे द्यावं लागेल, तेव्हाच तुम्ही जे आहेत इन्शुरन्स काढू शकता। यामध्ये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पण प्रीमियम पेमेंट करू शकता किंवा लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पण पेमेंट करू शकता। जसं की आपला लाईफ इन्शुरन्स प्रीमियम यावरती क्लिक करून तुम्हाला सर्च करायचं आहे तुमचा कोणता इन्शुरन्स आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। जसं की माझा लाईफ इन्शुरन्स म्हणजेच LICचा आहे तर या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन यावरती क्लिक करतो LIC। त्यानंतर पॉलिसी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। जे पॉलिसी नंबर जे कस्टमरचं असेल किंवा कोणाचं पण तुम्ही जे हप्ता भरत असेल तर त्यांचं या ठिकाणी पॉलिसी नंबर टाकायचं आहे। या ठिकाणी पॉलिसी नंबर टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे।
यामध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर जे असेल तर पॉलिसी नंबर टाकून मोबाईल नंबर ज्यांचं तुम्ही भरत असाल तर त्यांचं या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचं आहे आणि फेच बिल यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कस्टमरचं जे आहे नाव या ठिकाणी दाखवले जातील, त्यांचं पॉलिसी नंबर जे तुम्ही टाकलात ते दाखवले जातील आणि या ठिकाणी मोबाईल नंबर आणि त्यांचा ड्यू डेट कधीपर्यंत त्यांना पेमेंट करावं लागणार आहे हे पण डेट तुम्हाला इथं दाखवले जातील, म्हणजे लास्ट डेट तुम्हाला दाखवले जातील आणि तुमचा टोटल प्रीमियम किती आहे आणि त्यामध्ये तुम्ही लेट फीस काही आहे का तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खाली जे या ठिकाणी दाखवले जातील। लेट फीस किती लागले 100 रुपये या ठिकाणी लागलेले आहेत, यामध्ये जे GST काही नाही आहे, 0 दाखवतंय। यामध्ये टोटल जे अमाऊंट आहे एवढं पेमेंट तुम्हाला जे 17,335 रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करावं लागणार तुमच्या प्रीमियमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे इथून पेमेंट करायचे। तर या ठिकाणी अशा प्रकारे डिटेल्स एकदा कन्फर्म करायचे। डिटेल्स कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वॉलेट पिन टाकायचं आहे। वॉलेट पिन टाकल्यानंतर पे यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून पेमेंट करून घ्यायचं आहे। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी पेवरती क्लिक केल्यानंतर डू नॉट रिलोड ऑर रिफ्रेश अशा प्रकारचा मेसेज येईल। यामध्ये तुम्हाला बघा रिन्युअल प्रीमियम रिसिप्ट जे अशा प्रकारे तुमचं जे रिसिप्ट जनरेट होईल। यामध्ये तुम्ही जे आहेत तुमचा जे हप्ता कितीच असेल किंवा प्रीमियम तुम्ही किती पेमेंट केलात या ठिकाणी दाखवले जातील आणि त्यामध्ये तुमचा पॉलिसी नंबर आणि ट्रान्झॅक्शन जे नंबर आहे रेफरन्स नंबर या ठिकाणी दाखवले जातील। यामध्ये रेफरन्स नंबर मर्चंट रेफरन्स नंबर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला दाखवले जातील। या पेमेंटमध्ये तुम्हाला या रिसिप्टमध्ये तुमचं जे आहे पॉलिसी नंबर तुमचं नाव आणि जर इयरली भरत असेल तर इयरली, हाफ इयरली असेल तर हाफ इयरली या ठिकाणी अशा प्रकारे दाखवले जातील। यामध्ये तुम्हाला ड्यू डेट कधीपर्यंत आहे आणि कधी भरलात या सगळे डिटेल्स जे तुम्हाला अशा प्रकारे दाखवले जातील आणि तुमचं टोटल इन्शुरन्स कितीचं आहे ॲक्च्युअलमध्ये आणि तुमच्या या इन्शुरन्सला टोटल GST किती लागला आहे, यामध्ये टोटल CGST किती आहे, SGST किती आहे, UTGST किती आहे, या सगळे डिटेल्स तुम्ही इथून चेक करू शकता। जसे की या ठिकाणी आपला जे ओरिजिनल व्हॅल्यू आहे 16,839 रुपयाचा आणि या ठिकाणी CGST आणि SGST UTGST या ठिकाणी लागून जे आहे टोटल 17,335 रुपयाचं जे या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता। यामध्ये सगळे डिटेल्स चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जे याचा प्रिंटआउट काढून पण देऊ शकता। जसं डाउनलोड PDFचा ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड PDF पण करून डाउनलोड करू शकता। PDF जे इनवॉइसमध्ये डाउनलोड करू शकता। जसे की यावरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही डेटा जे आहेत कम्प्लिटली जे डेटा तुम्ही आता बघितलात तेच डेटा तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील। हे जे डेटा आहे तुम्हाला कस्टमरला प्रिंटआउट काढून द्यायचं आहे। प्रिंटआउट काढून तुमची साईन मारून जे आहेत तुम्हाला कस्टमरला देऊन टाकायची आहेत। अशा प्रकारे तुम्ही जे ऑनलाईन जे प्रीमियम पेमेंट करू शकता। त्यानंतर यामध्ये जे काही कस्टमर जे आहेत कस्टमरला डायरेक्ट ईमेलवरती त्यांना जर रिसिप्ट हवं असेल तर या ठिकाणी त्यांचं जे आहेत या ठिकाणी पाठवू शकता। या ठिकाणी डायरेक्ट पण तुम्ही प्रिंटआउट काढू शकता। यामध्ये बघा जर तुम्हाला डायरेक्ट त्यांना मेलवरती पाठवायचे प्रिंटआउट किंवा त्यांचं जे रिसिप्ट आहे मेलवरती पाठवायचे तर शेअर रिसिप्ट ऑन ईमेल या पर्यायाचा वापर करून तुम्ही जे त्यांचा जे कस्टमर आहे किंवा जे कोणाचं तुम्ही भरताय त्यांचा या ठिकाणी ईमेल ID टाकायचं आहे आणि ईमेल ID टाकून तुम्ही शेअर या पर्यायावरती क्लिक करून हे जे रिसिप्ट आहे ॲज इट इज तुम्ही त्यांच्या ईमेलवरती त्यांच्या मोबाईलवरती जे सहजपणे पाठवू शकता। जसं की तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायची। ईमेल ID टाकून या ठिकाणी शेअर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जसं आपण शेअर या पर्यायावरती क्लिक करा प्रिंट रिसिप्ट शेअर्ड सक्सेसफुली या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुमचं जे रिसिप्ट असणार ते कस्टमरच्या किंवा ज्यांचं तुम्ही ईमेल ID टाकलात त्यांच्या जे आहेत ते पाठवले जातील। यामध्ये आपण वॉलेट समरीमध्ये पाहू शकता आपलं जे वॉलेट बॅलन्स आहे ॲटोमॅटिकली कमी झाला आहे, डिडक्ट झाला आहे आणि यामध्ये तुम्ही जे वॉलेट डिडक्ट लेंडरमध्ये तुम्ही चेक करू शकता। यामध्ये 17,331 जे रुपयाचं आहे आपण या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे। यामध्ये जर तुम्हाला ईमेल चेक करायचं असेल तर कस्टमरचं अशा प्रकारे जे दाखवले जातील जे की या ठिकाणी बघा पेमेंट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ईमेल जर चेक करायचं असेल तर या ठिकाणी ईमेल पण चेक करू शकता आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीने रिसिप्ट दाखवले जाईल त्याच पद्धतीने तुम्हाला जे या ठिकाणी कस्टमरच्या मोबाईलवरती जे पाठवले जातील। सेम याच पद्धतीने यामध्ये पाहू शकता आपण रिन्युअल प्रीमियम पेमेंट सक्सेस आणि या ठिकाणी त्यांचं नाव आणि त्यांचं कोणत्या टाईमला आपण पेमेंट केलात आपण कोणत्या टाईमला पेमेंट केलात आणि किती पेमेंट केलात हे सगळे जे डिटेल्स आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता। आणि याचा पाहिजे तर कस्टमर जे याचा प्रिंटआउट पण प्रिंटवरती क्लिक करून याचा प्रिंटआउट पण सहजपणे काढू शकतो।
अशा प्रकारे मित्रांनो आपल्या CSCच्या पोर्टलवरून डायरेक्ट आपण LICचा जे हप्ता आहे इन्शुरन्सचा, कोणत्या पण इन्शुरन्सचा जे आपण प्रीमियम पेमेंट करू शकतो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.